संघाच्या प्रकाश म्हात्रे यांनी देखील सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. लॉंग ऑन क्षेत्रामधून या 2 धावा पुन्हा एकदा प्रकाश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2:35 या आकड्यावर. उपस्थित व्यासपीठावरती मान्यवरांचं पुन्हा एकदा वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 वर खेळतायत प्रकाश पाटील. इथे लेग बिफोर फलंदाज बाद प्रकाश पाटील. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार, भार्गव 11 पिंपळनेर आणि वीर तानाजी दापोडे हे 3 संघ बीपीएल प्रीमियर लीग 2022 मध्ये सुपर 3 मध्ये अगदी सुपर एंट्री खास करून वीर तानाजी दापोडे संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहे. ते पुन्हा एकदा अगदी अपील उचलून धरली होती. 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 7. चार चेंडूमध्ये 7 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. बघा सदा पाटील यांच्या संघाचं एक वैशिष्ट्य राहिले आहे. अजून या स्पर्धेमध्ये अपराजित संघ राहिलेला आहे. भार्गव 11 पिंपळनेर स्वतः संघाचे संघनायक सदा पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज रवींद्र गायकवाड. अतिशय चांगला चेंडू. किरण पाटील यांनी इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला उचलून फेकी केलेले. फलंदाजामध्ये वेळ होती 1 धाव कंप्लीट करण्याची. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 1/8. निश्चितच मनोज केनी भार्गव 11 संघाचा उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. आणि यशपाल माली, दीपेश माली, प्रभाकर भोईर, तकदीर माली यांच्याकडून त्याला शुभेच्छा आल्यात. आणि दोन्ही संघांसाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इथे दुसऱ्यांदा मात्र जीवनदान नाहीये. पंडित भोईर यांना परतावं लागेल डगआउट मध्ये. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार संघ 2/8 वर पोहोचलेला आहे. 9 धावा. जाऊया आपण व्यासपीठावरती. ओटू राहुल भोईर. तर आपण काही शुभ सन्मान सत्कार करूया. तर आपण काही सन्मान करूया. नक्कीच पाहुण्यांशी उपस्थित पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. राष्ट्रवादी युवक नक्कीच बघतो आपण भिवंडीच्या दरम्यान जो उपाध्यक्ष देखील आहेत सन्मान्य आमचे अजय पाटील यांचा आपण सन्मान करूया. अजय पाटील यांचा आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच संतोषजी पाटील यांच्या हस्ते
हा देखील आपण सन्मान करतो. नक्कीच सर्व युवा कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच चांगलं त्यांचं कार्य आपल्याला सातत्यानं अध्यक्ष आहेत त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सन्मान. हा देखील सन्मान आमचे नक्कीच या स्पर्धेचे लाडके सहआयोजक संतोष दादांच्या शुभ हस्ते हा देखील करतोय. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून फिरोज शेख नक्की जे उद्योजक आहेत कोण गावचे त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. संतोष यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. आपण लगेच पुन्हा एकदा या दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये धन्यवाद राहुल भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी. योगेश गायकवाड भार्गव 11 पिंपळगर संघाने पहिल्या सामन्यापासून मागे वळून पिंपळनेर या संघाने मागे वळून पाहिलेलं नाहीये. अतिशय चांगली कामगिरी राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. मिड विकेटवरून चेंडू डीप मिड विकेट डिझाईनला येतोय. किशोर पाटील चेंडूला उचलून फेकी करेपर्यंत अगदी डेंजर एंडला सोमनाथ पाटील आपल्या घरामध्ये सुरक्षित. 2 धावा इथे कंप्लीट झालेली आहेत. धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. बघा तिसऱ्या चेंडूवर योगेश गायकवाड यांनी 2 धावा खर्च केलेले आहेत. कमलाकरचे वजे सुरई गावचे समाजसेवक नामांकित उद्योजक तसेच वेलेगावचे गोल्डमॅन सदादादा पाटील यांचे परममित्र बालाराम पाटील यांनी भार्गव 11 संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे इथे चांगला चेंडू अप्रतिम. काय गोलंदाजी करतोय योगेश. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी. पहिला सेमीफायनल BPL 2022 या स्पर्धेचा अगदी वीर तानाजी क्रीडा मंडळाला ही स्पर्धा भरवण्याचा मान मिळालेला आहे आणि आनंद लक्ष्मण पाटील यांचे विशेष आभार. येथे अजून एक चांगला चेंडू अगदी शरद यांना बांधून ठेवलेला आहे. काय गोलंदाजी करतो योगेश. आतापर्यंत तब्बल 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 11. 2 गडी बाद चांगली वापशी. निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये 9 रवींद्र गायकवाड यांनी खर्च केल्या. त्यानंतर योगेश गायकवाड त्याचा सहकार्य एकविरा पिंपळनेर संघामधून हे दोन्ही खेळाडू आपल्याला नेहमीच खेळताना पाहायला मिळत आहेत. येथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खाली यष्टी रक्षक स्वतः अगदी बघा सोमनाथ यांना दुसऱ्यांदा जीवनदान आणि आता मात्र इथे फलंदाज बाद करावा लागेल का पाहूया. तर 2 धावा इथे कंप्लीट आहेत. अगदी झेल ड्रॉप झाला. त्यानंतर सोमनाथ त्याला धावचित करण्याची संधी देखील होती मात्र या दोन्ही संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बघूया शरद या झेलचा सुवर्ण संधीचा फायदा किती घेतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 13 म्हणजे योगेश गायकवाड यांनी फक्त 4च धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी. तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकले आणि 2 चेंडूवर 4 धावा या खर्च केलेत. तेरा धावा झाल्यात. 12 चेंडू मध्ये आणि आता उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया मनोज केने आणि किशोर पाटील हे 2 प्रमुख गोलंदाज पुढील 2 षटक टाकतील.
तर बघा सदा पाटील यांचा चांगला निर्णय, अगदी दबावामध्ये संघातील महत्वाचा गोलंदाज मनोज केनियाला पाचारण केलेले आहे। यशपाल माली, दीपू माली, प्रभाकर भोईर, तकदीर माली यांनी मनोज केनीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि दोन्ही संघांना देखील या एकविरा मानकुली संघाच्या खेळाडूंनी ऑल दी बेस्ट केले, धन्यवाद। मनोज राऊंड द विकेट आणि पहिला चेंडू अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, स्वर्गीय विकास कृष्णनाथ पाटील स्टँडला सलामी देणारा षटकार। धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे। बघा सोमनाथ यांनी षटकारांनी आपल्या डावाला सुरुवात केली आहे। 19 13 चेंडू, इथे फुल टॉस आणि हा चेंडू देखील जाईल का सीमारेषेच्या बाहेर, आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय। सलग 2 चेंडूवर 2 षटकार। डीजे सदा पाटील यांनी देखील बल्ला उठा ही धून इथं पेश केली आणि खरोखर सोमनाथ पाटील याची बॅट आता तलपलेली आहे आणि हा चेंडू देखील लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। सलग 3 चेंडूवर 3 षटकार। आक्रमण, धावसंख्या 31, बघा 12 मध्ये 13 आणि 3 मध्ये 18। बघा उमेश मुकादम, गावदेवी पाये या संघाच्या खेळाडूंनी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज, सॉरी 1000 रुपये सोमनाथ याच्यासाठी आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा झाले आहेत, धन्यवाद। उमेश मुकादम 3 षटकार खाल्यानंतर इथे अगदी बघा वापशी तर मनोज केनेनी सलग 3 चेंडूवर 3 षटकार खाल्ल्यानंतर अगदी 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत। 31 वर अगदी वीर तानाजी दापोडे संघाचे ऑनर राजेश पाटील यांच्या संघासाठी नाथाजी मिटकर शिवसेना विभाग प्रमुख, ठाणे जिल्हा वाहतूक सेनेचे देखील उपाध्यक्ष आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष यांच्याकडून
24 धावा 4 षटकार मारून सोमनाथ पाटील यांनी मनोजाच्या गोलंदाजीवर वसूल केली आहेत आणि आपल्या संघाची धावसंख्या एक स्थितीमध्ये नेऊन ठेवलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा झाली आहेत. सोमनाथ खेळतोय 24 वर. 6 चेंडूमध्ये 24 धावा, त्यामध्ये 4 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये खास करून फलंदाज सोमनाथ पाटील आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाचा हा खेळाडू आहे, ज्याच्या नावावर चालू सीझनच्या 250 धावा देखील कंप्लीट आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम 4थं षटक घेऊन किशोर पाटील गावदेवी पूर्णा संघाचा खेळाडू. पहिल्या चेंडूवर अगदी डिफेन्सिव्ह पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. पुश करो खुश रहो आणि अगदी चांगला निर्णय, चांगला क्रिकेट इथे पाहायला मिळतोय शरद याच्या माध्यमातून. कारण की आपला सहकारी सोमनाथ चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला स्ट्राईकवर आणणं फार महत्वाचं होतं आणि तेच काम त्यांनी या पहिल्या चेंडूवर किशोर या गोलंदाजाच्या वर करून दाखवलेले आहे. बघूया सोमनाथकडे आता 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या ते 38. किशोर पाटील वीर तानाजी दापोडे संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतो, बॅकफुटवर आले होते आणि कव्हर सीमारेषेवर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण रवींद्र गायकवाड यांच्याकडून 2 धावा इथे त्यांच्याकडून वाचवले गेले आहेत आपल्या संघासाठी आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 40 वर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. येथे मिस टाइम फटका आहे, मात्र प्लॅन होईल. क्षेत्ररक्षक दूर आहेत. मिडविकेटवरून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे पुन्हा एकदा पूर्ण केले. योगेश गायकवाड चेंडूवर झेपावले होते. चांगली स्पर्धा आपण गेले 3 दिवस या वीर तानाजी ऐतिहासिक क्रीडानगरी मधून पाहतोय. 42 धावा या इथे पुन्हा एकदा ऑन दी कार्पेट चेंडूला केले आहेत किरण पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण होते, थ्रो देखील चांगला आहे, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप छान. सोमनाथ पाटील प्रयत्न करतोय चौकार षटकार मारण्यासाठी, मात्र गोलंदाज देखील सोमनाथच्या ताकदीचा आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष. धावसंख्या 4 44. इथे चांगला चेंडू, अप्रतिम पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला होता. बाकीचं का मिस्टर रक्षक सदा पाटील इष्टांच्या मागे चांगलं करतो. बघूया सामन्यातून विजेता संघ वीर तानाजी दापोडे या संघाच्या बरोबर मेगा फिनाले सामना कोण खेळतोय. तिथे चांगला फटका आहे. बघूया कलनो गायकवाड याच्याकडून क्षेत्ररक्षण होते, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. इथे तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज शरद धावचीत बाद झाले. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झाली ती 46. पहिला सेमीफायनल सामना आपण पाहतोय. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार आणि भार्गव 11 पिंपलनेर आणि निश्चितच उमेदजी मुकादम गावदेवी पाये संघाचा खेळाडू यांनी सोमनाथ पाटील याच्यासाठी 3 षटकार जे त्यांनी लगावले होते त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये
आमच्या समालोचक कक्षामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत आणि सामना संपल्यानंतर सोमनाथ पाटील यांनी आपलं ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर पाहूया दुसऱ्या डावाला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचक कक्षामधून ऐकूया आमचे परममित्र वडनोगर गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर चिकणे सरांना. तर चला आपण शुभ सन्मान सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मग तर आपण नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि नवीन 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय माननीय श्री प्रताप शेठ पाटील साहेबांचा नक्कीचा जाहीर सत्कार सोहळा आपण या दरम्यान स्पर्धेच्या माध्यमातून टॉसबॉक्स मध्ये करत आहोत. साहेबांना विनंती आहे टॉसबॉक्स मध्ये यावा. बडे साहेब आपण देखील यायचं. बडे साहेब आपण देखील या. दरम्यान सन्मान सत्कार आपण करतोय 40+ संघटनेचे बघतो आपण नवीन 40+ संघटने सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांना आपण सन्मानित करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि विघ्नेश इलेव्हनचे नक्कीच ते बघतो आपण ऑनर देखील आहेत. आपण त्यांचा हा सन्मान सत्कार नक्कीच करतोय. हे सर्व आमचे मॅनेजमेंट कमिटी राजेशजी पाटील, त्याच्यानंतर बघतो आपण आनंदजी लक्ष्मण पाटील असतील, संतोषजी पाटील असतील, त्याच्यानंतर उपाध्यक्ष साहेब देखील उपस्थित आहेत, बडे साहेब देखील आहेत. तर बडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. जरा जोरदार नवीन 40+ संघटनेच्या नक्की बघतो आपण अध्यक्ष सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांचा नक्कीचा जाहीर सन्मान सत्कार सोहळा आपण बघतोय नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा आपण हा जाहीर सत्कार बडे साहेबांच्या शुभ हस्ते करीत आहोत. मनापासून आभार. नक्कीच भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योजक म्हणून मागच्या वर्षी त्यांना टॉप 10 मध्ये उद्योजक अग्री उद्योजक म्हणूनही पारितोषिक प्रदान झालं होतं. प्रतापदादा पाटील यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. त्याचप्रमाणे या भव्य अशा रंगमंचावर आपलं नक्कीच स्वागत आणि सन्मान. तर बघा ऑनर 12 ऑनर नक्कीच आपण इथे उपस्थित असेल तर संपर्क साधायचा आहे. विघ्नेश इलेव्हन टीम नक्कीच ऑनर तर उपस्थित होतेच नक्कीच प्रतापजी पाटील साहेब. त्याच्यानंतर बघतो आपण होम साई स्पोर्ट्स ऑनर आपण देखील यायचं लगेचच संतोषजी कोळी. त्याच्यानंतर बघतो आपण मयुरेश दिवे अमित पाटील आपण असेल तर आपण देखील यायचं आहे. त्याच्यानंतर स्वराज युवा प्रतिष्ठान सन्मान. त्याच्यानंतर बारगाव 11 पिंपलनेरचे ऑनर आपण असेल तर आपण देखील यायचं आहे. सुमित कुमार अँड कंपनी सुरेश ऑनर आपण असेल तर आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सन्मान केलं जाईल. एवन जोडीचे ऑनर आपण असेल तर आपण देखील यायचं लगेचच आपलं देखील शुभ सन्मान सत्कार केला जाणार आहे. नाना स्पोर्ट्स चेंबर ऑनर इथं असेल तर आपण देखील यायचं आहे. आपलं देखील जाईल. त्याच्यानंतर सिद्धी ट्रान्सपोर्टचे ऑनर आपण असेल तर आपण देखील यायचं. आपलं देखील शुभ सन्मान सत्कार केला जाणार आहे दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑनर इथे कोणीही उपस्थित क्रिकेट संघ दापोडेचे ऑनर बघा कुठलीही स्पर्धा म्हटली की संघ मालक अतिशय आवश्यक असतात, खास करून प्रीमियर लीग साठी. आणि या प्रीमियर लीग साठी
भिवंडी प्रीमियर लीग, भिवंडी न्यू फोर्टी प्लस प्रीमियर लीगसाठी जे 12 संघ उपस्थित झाले त्या 12 संघांचे ऑनर संघ मालक ज्यांनी विशेष सहकार्य केलं, तुमच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पार पाडणं खरोखरच अशक्य होतं. त्या सर्व संघ मालकांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. रिग्नेश 11 संघाचे सन्माननीय ऑनर संघ मालक प्रतापदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यानंतर चौथा हिरवा माणकोली सन्माननीय गणेशजी केणी, रविकांतजी पाटील या संघ मालकांना कार्याध्यक्ष आहेत. स्वतः नवीन 40 प्लस क्रिकेट संघटनेचे सन्माननीय संघ मालकांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. स्वराज्य युवा प्रतिष्ठान दीपक म्हात्रे कालेरगावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच नवीन 40 प्लस क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि गणपतजी भोईर कशेली गावचे शिवसेना शाखा प्रमुख विद्यमान सदस्य नवीन 40 प्लस क्रिकेट संघटना दोन्ही संघ मालकांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचंय. A1 जोडी ज्यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री चषक आपण बघितला, निलेशजी पाटील, सुकेशजी डाकी, अंजूर या दोन्ही संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. ओम साई दाबा, संतोष कोळी दापोडे आपणासी विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. इको झोन इको ग्रुप खार्डी पाये संघ मालकांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. भार्गव 11चे सन्माननीय संघ मालक सदानंद पाटील आता मात्र ते स्वतः फलंदाजीसाठी आलेले आहेत. नक्की सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावर यायचं. क्या बात आहे. सदानंद पाटील गोल्डमॅन यांच्यासाठी गोल्डमॅन कडून सुपर ऑफर आहे. कमलाकर वजे आणि बाला पाटील गोल्डमॅन बाला पाटील आणि सदानंद पाटील यांची जोडी सर्वांनाच माहिती आहे. आणि षटकारांची हॅट्रिक करता तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि चौकारांची हॅट्रिक करता तर 3,000 रुपयांचं पारितोषिक. सदानंद पाटील आपले मित्र नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून आय थिंक हा सामना पाहत आहेत आणि त्यांनी ऑफर आपल्याला दिली आहे. त्यानंतर सिद्धी ट्रान्सपोर्ट संभाजी म्हात्रे नक्कीच तेही खेळत आहेत. नाना स्पोर्ट संघाचे संघमालक विजय चौधरी टेमगर, विजयदादा चौधरी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. वीर तानाजी क्रीडा मंडळ नक्कीच सर्व आयोजक ऑलरेडी व्यासपीठावर आहेत. राजेशजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, सुमित कुमार अँड कंपनी, नितीनजी पाटील सुरई युवा नेतृत्व आपण व्यासपीठावर यायचं आहे. मोरेश पेपर ट्यूब दिवे अमित भोईर सर्व 12च्या 12 संघ मालकांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं. आपलं शाही आणि यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सामन्याकडे बोलूया. 47 धावांचं लक्ष, तब्बल 5 वेळा लगातार 5 वेळा टॉस जिंकून सदानंद पाटील यांनी फिल्डिंग स्वीकारली होती. पहिल्या सामन्यात आपण बघितलं स्वतः बॅटिंग केली होती. इथे मात्र सदानंद पाटील पुन्हा एकदा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज शरद भोईर. हो अंदराज केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सदानंद पाटील यांना जावं लागेल पहिल्या चेंडूवर खेळपट्टी सोडून पॅव्हलियन मध्ये. मोहरा इथे गारद झालेला आहे आणि शरद भोईर यांना नवीन 40 प्लस क्रिकेट संघटना सन्मान्य उपाध्यक्ष आणि जॉली स्पोर्ट कामतगड संघाचे सर्वेसर्वा विनोदजी काटेकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मात्र खरोखरच विनोदजी काटेकर आपण शुभेच्छा काय दिल्या आणि पहिल्या चेंडूवर शरद भोईर यांना संधी मिळाली सदानंद पाटील यांना बाद करण्याची. धावसंख्या 0 आहे आणि 0वर पहिला फलंदाज खास करून सदानंद पाटील याला बाद केल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल सिद्धी ट्रान्सपोर्ट संघाचा. महेंद्र 2-3 सामने
ट्वेल्थमॅनच्या भूमिकेमध्ये राहिल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करताना इनमध्ये त्यांना कॅप्टननी घेतलेले आहे महत्त्वाच्या सामन्यासाठी. चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर उचलला आणि वेन बॉन्स आपण बघितलं. मात्र ही चतुराई आहे गोलंदाजाची. शरद भोईरकडून एक चांगला चेंडू हाताळला गेला. डावखुरा फलंदाज दीपक याला मात्र चेंडूवर चांगले प्रयत्न करावे लागले. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या अंगाला वळवला होता. पाहू शकतो आपण अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये कुठे ना कुठे ऑफस्टम आणि मिडल स्टम यांच्या मध्ये टाकलेला चेंडू बाहेरच्या अंगाला वळवला होता. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला गोलंदाज शरद भोईर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही आणि सदानंद पाटील सारखा मोहरा गारद केलेला आहे. राईट राऊंड द विकेट. अंधराईस स्वतः गोलंदाज तिथे प्रयत्न करत होता. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय कुठे ना कुठे स्वतःला असुरक्षित महसूस केलं होतं गोलंदाजाने. धाव मिळते एक. चौथ्या चेंडूवर तब्बल धावसंख्येची खाते कळवते भार्गव 11 पिंपळनेर संघाची. अगदी बादशाह सारखा खेळला भार्गव 11 पिंपळनेर संघ मागच्या सर्व सामन्यामध्ये. कारण संघ मजबूत आहे. मजबूत संघाने कशी फलंदाजी करावी कशी गोलंदाजी करावी याचं उदाहरण त्यांनी सेट केलं आणि प्रत्येक सामन्यात विजय संपादन केला. आतापर्यंत एकही सामना हा संघ पराभूत झालेला नाहीये. सदानंद पाटील स्वतः ऑनर आहेत, स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट त्यांनी स्वतः खेळ दाखवला तसा आणि त्याचप्रमाणे आपल्या संघ सहकार्यानेही प्रोत्साहित केले. आणि बघा त्यांचा संघ कुठलाही सामना न हारता आतापर्यंत सेमीफायनलमध्ये खेळतोय. अव्वल दर्जाचं नक्कीच प्रदर्शन झालेलं आहे सदानंद पाटील यांच्या भार्गव 11 संघाचं. मात्र सेमीफायनलमध्ये काय घडेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे. चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आज मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना नक्कीच निराशाजनक बातमी आहे. तब्बल 5वा सामना मुंबई इंडियन्स पराभूत झालेले आहेत. मात्र इतिहास आपल्याला माहीत आहे. या अगोदरी 5 सामने लगातार पराभूत होऊन मुंबई इंडियन्स संघाने नक्कीच मुसंडी मारली होती. शुभेच्छा असतील सर्वच प्रेक्षकांच्या, सर्वच प्रेक्षक नव्हे तर क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या पाठीशी. सध्या मात्र आपण या सामन्याकडे लक्ष देऊया. एक अतितटीचा सामना, सेमीफायनलचा सामना. फायनलमध्ये वीर तानाजी दापोडे संघाशी कोण लढेल याचं उत्तर देणारा सामना. हो हो हो, व्हाट अ शॉट. एवढा या मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात होता आणि एक सहसोपा झेल देऊन दीपक यांची खेळी मात्र संपुष्टात. की चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाईल. मात्र कुठे ना कुठे अंतर कमी मिळालं असं म्हणू शकत नाही की ताकद कमी पडली. खरं तर टायमिंगही व्यवस्थित होतं. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर झाली नाही. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एक अचूक झेल पकडतोय आणि दीपक यांना जावं लागतंय खेळपट्टी सोडून.
2 धावांवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यस प्रवीण खेळपट्टीवर येतोय. सोमनाथ पाटील यांच्यासाठी बक्षीस आलेला आहे, नक्कीच नंतर सांगेन मी. खेळण्याचा प्रयत्न नाही, सोडून दिलेला चेंडू. देखा परखा जाने दिया असं नक्कीच या चेंडूबद्दल म्हणावं लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच दिनेश नाईक आहेत त्या ठिकाणी. जोडी मात्र एकदाही आलेली नाही. सुनील म्हात्रे आणि दिनेश नाईक ही जोडी, यांचं कॉम्बिनेशन एकदाही सामन्यामध्ये दिसलं नाही. एक बडे मिया तर एक छोटे मिया. ओव्हर द विकेट गोलंदाज प्रवीण. ड्राईव्ह केलेलं आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळतील. तू मै इथे फलंदाजांची होती. 2 धावा पूर्ण झालेले आहेत. 2 धावांनी धावसंख्या 5 वर पोहोचलेली. रवींद्र गायकवाड आणि किशोर पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. बघा उमेश मुकादम यांच्या मार्फत नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सोमनाथ पाटीलसाठी. त्यांना षटकारांची हॅट्रिक त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. प्रवीण सज्ज होत आहेत. समोर असेल फलंदाज किशोर पाटील. 47 धावांचं लक्ष. 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत फक्त. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलेल्या कार्पेटच्या सहाऱ्याने लॉंग ऑनला बाळा. 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर. दोन्ही फलंदाजांना बघितलं तर दोन्ही फलंदाज अगदी चित्त्याच्या चपळाईने धावले होते आणि 2 धावा पूर्ण केल्या होत्या. धावसंख्या 7 वर पोहोचलेली. 47 मधून 7 आता मात्र वजा करूया. राहिल्या धावा 40. सोळा चेंडू 40 धावांची आवश्यकता. इथे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतोय. क्षेत्ररक्षक सोमनाथ समोर आहे. यस फलंदाजाला जावं लागेल खेळपट्टी सोडून. सोमनाथ सारख्या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा आपण करू शकत नाही झेल सुटण्याची. अप्रतिम झेल सोमनाथ पाटीलचा आणि फलंदाज बाद. संगीताचं जे नातं जुळलं ते IPL पासून जुळलं. आणि आज जर बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये DJ शिवाय संगीताशिवाय क्रिकेट अधुरं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. किरण पाटील फुलटॉस आहे. टर्न केलेला आहे चेंडूला. लॉंगलेग कडे चेंडू सरसावतोय मात्र सफाईदारपणे चेंडूला हाताळलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नाही पंच निर्णय देतील. जैसे ते परिस्थिती नक्कीच पंच ठेवतील कारण पंच तिथे अनुभवी आहेत.
पंच कोण तर ठाणे जिल्ह्यातील एक नावाजलेले पंच सूर्यकांत मोरे सर, ज्यांचा अनुभव सर्वच पंचांना कामी येतो. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी जुळलेले हे पंच सदाबहार, नेहमीच ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं असे पंच सूर्यकांत मोरे. धावसंख्या धावफलकावर लागते 8. इनर एज फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये येतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. धन्यवाद वडेसाहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. खरं तर आमच्यासारख्या नागरिकांचं संरक्षण करणं आपण आपलं कर्तव्य समजता आणि नक्कीच आम्हीही आपणास आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. अशीच जनसेवा आपल्या हातून घडत राहो हीच आई एकविरा चरणी आमची प्रार्थना. 9 धावा धावफलकावर लागलेले आहेत. एक 47 धावांचं मोठं टार्गेट आहे. ऑन द राईस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच प्रयत्न तर पूर्ण केले होते. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय. चौकार. एकविरेचं या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. एकविरा माऊली, आगरीकोळ्यांची माऊली, तिचा आशीर्वाद नेहमीच आगरीकोळ्यांसाठी राहिलेला आहे. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 झालेले, 13. 12 चेंडूमध्ये 13 केलेले आहेत आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत 34. मिशन खूप मोठं आहे भार्गव 11 पिंपळनेर संघासाठी, परंतु मिशन सोपं कोण करेल? त्यासाठी कुठल्या तरी एका फलंदाजाने हवाई फायर करणं आवश्यक आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये किमान 4 ते 5 फटके मोठे मारणं आवश्यक आहे. इथे स्ट्रॅटर्जी काय असेल? हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे षटक ठरवेल की अंतिम षटकामध्ये कितीचं टार्गेट राहील. षटक कोणाकडे सोपवलेले आहे? रन मशीन ऑफ न्यू 40+ अष्टपैलू खेळाडू सोमनाथ, आपला नक्कीच प्रमुख अस्त्र इथे कॅप्टनने बाहेर काढलेले. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस केला होता. चेंडू पडल्यानंतर किंचितसा बाहेरच्या अंगाला निघाला होता, स्पिन झाला होता, हॉपवाली दिली होती, ललचावलं होतं फलंदाजाला. पहिला चेंडू डॉट. धावसंख्या स्थिर 13. उर्वरित 11 चेंडू, 34 ची आवश्यकता. पुन्हा एकदा हॉपवाली दिली होती, पुन्हा एकदा डॉट चेंडू, परिणाम तोच. ज्या चेंडूंसाठी नक्कीच सोमनाथचं नाव घेतलं जातं, ज्या चेंडू टाकण्यासाठी सोमनाथ प्रसिद्ध आहे, स्पेशालिटी आहे ज्या चेंडूंसाठी, तेच चेंडू आपण पाहतोय सोमनाथचे. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच प्रकारे 3 चेंडू डॉट. हे 3 चेंडू डॉट जे झालेले आहेत ते सामन्याचा नक्की टर्निंग पॉईंट असू शकतात. 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. उर्वरित 9 चेंडू, 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू मध्ये 34 ची आवश्यकता होती. 3 चेंडू डॉट आले, 9 चेंडू मध्ये 34 ची आवश्यकता राहिली. इथे पुढे येऊन खेळलेला आहे. एकाशिवाय काही जास्त मिळेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबा.
17 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित 6 चेंडूमध्ये करायचे आहेत तब्बल 30 धावा. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा 10 ते 11 वर्षाचा इतिहास आहे, मात्र आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये 30 धावा करून कुठलाही संघ सामना जिंकलेला नाहीये. जर इतिहास घडवायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 30 धावा कराव्या लागतील. BPLच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर भार्गव 11 संघाला 6 चेंडूमध्ये 30 धावा कराव्या लागतील. तुम्ही कितीही चांगले केला पूर्ण स्पर्धेमध्ये, एका सामन्याचा दबाव तुमचं काम तमाम करू शकतं. एका सामन्यामध्ये खराब फलंदाजी तुमचं काम तमाम करू शकतं. एका सामन्यामध्ये खराब गोलंदाजी तुमचं काम तमाम करू शकतं. हे आज या इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गोलंदाज दीपक ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, जागते रहोचा आदेश देणारा हा चेंडू. 23 तर्रार. रात्रीचे 2 वाजलेले असोत, 3 वाजलेले असोत, 4 वाजलेले असोत की 5 वाजलेले असोत, 40+ क्रिकेटर्स मार्फत अतिशय उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळलं जातं. इथे हा फास्टेस्ट चेंडू आपण पाहून नक्कीच याचं प्रत्यय आपल्याला येते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे सुपरफास्ट चेंडू खोदून काढला होता. 1 धाव कंप्लीट केली गेली. अंतिम सामन्याकडे, मेगा फिनालेकडे जवळ आगेकूच करताना सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवारा संघ 4 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. त्याच प्रकारे आपण पाहतोय पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू, डिफेन्सिव्ह फटका. हे फटके तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. आता मात्र नक्कीच हार इथे पत्करलेली आहे असं म्हणायला हरकत नाही भार्गव 11 पिंपळनेर या संघाने. 3 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. दीपक भन्नाट चेंडू, अगदी वेगवान चेंडू, पायांवर आदळतोय, लॉंग लेगला जातोय. 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपात. उर्वरित 2 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. मेगा फिनाले नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाविरुद्ध कोण खेळेल त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळालेलं आहे. आणखी एक फलंदाज बाद भार्गव 11 पिंपळनेर संघाचा. कशी असेल, त्यानंतर अंतिम सामन्याचं नियोजन काय असेल नक्कीच आपण ठरवायचं आहे आयोजकांसोबत चर्चा करून. त्यानंतर आपण शेवटच्या सामन्याला अंतिम मेगा फिनालेला सुरुवात करणार आहोत. शेवटचा चेंडू 1 पायरी दूर, फक्त 1 पाऊल दूर. सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल मात्र फरक पडणार नाहीये. अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार हा संघ. अभिनंदन 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 सिद्धी ट्रान्सपोर्ट कालवार. अभिनंदन संघ मालक अँड हार्ड लक भार्गव 11 पिंपळनेर. हार्ड लक सदा पाटील, हार्ड लक मणिलाल पाटील अँड ऑल टीम. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. यस, वन्स अगेन रन मशीन ऑफ न्यू 40+. मॅन ऑफ द मॅच इज सोमनाथ पाटील.
यस आणि उमेश मुकादम यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी जाहीर झालेलं 1000 रुपयांचं पारितोषिकही आमच्या